आजच्या भागात आपण रजिस्टर संमतीपत्राने फेरफार धरला जातो का आणि जर फेरफार धरला जात असेल तर संमतीपत्र करून घेणाऱ्याचे नाव सातबारा सदरी मालकी हक्कात येते की इतर हक्कात येते याबाबतची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम रजिस्टर संमतीपत्र म्हणजे काय हे जाणून घेऊया. आता एखादी व्यक्ती त्याच्या मालकीची स्थावर मालमत्ता ही लेखी संमतीने दुसऱ्या व्यक्तीस वापरण्यास देते त्यास रजिस्टर संमतीपत्र म्हणतात. आता ह्या रजिस्टर संमतीपत्राने त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने संमतीपत्र करून घेतले असेल त्या व्यक्तीला त्याचा ताबा मिळतो, परंतु मालकी हक्क किंवा मालकी कब्जा मिळत नाही. म्हणजे त्याला कब्जा मिळतो पण तो मालक सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही की मी या प्रॉपर्टीचा मालक आहे. तो फक्त त्या प्रॉपर्टीचा ताबा घेतो. उदाहरणार्थ, ही एक जमीन आहे किंवा हे एक घर आहे असं धरून चालूया. ही जमीन आहे, ही स्थावर मालमत्ता आहे किंवा हे घर आहे. आता यामध्ये रमेश नावाचा एक व्यक्ती आहे जो परदेशात राहतो. आता या रमेशला त्याच्या जमिनीचं व घराची काळजी घेण्यासाठी किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याला एखाद्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी वापरायसाठी द्यायची आहे. आता रमेश हा मुळातच हुशार असतो, शिकलेला असतो. त्याला माहिती असतं जर का कुळाने ती जमीन दिली, कुळ म्हणून ठेवलं तर उद्या ती व्यक्ती कुळ हक्क सांगू शकते. म्हणून तो केवळ संमतीपत्रानेच ती जमीन वापरण्यासाठी दुसऱ्याला द्यायचं असं ठरवतो. मग त्याच्याच ओळखीचा उमेश नावाचा एक गावात व्यक्ती असतो. मग रमेश आणि उमेश हे दोघे रजिस्टर ऑफिसमध्ये जातात आणि त्या रजिस्टर ऑफिसमध्ये रमेश त्याच्या प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र घेऊन जातो आणि रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन रमेश उमेशला लिखित स्वरूपात रजिस्टर संमतीपत्र देतो की आजपासून ही माझी प्रॉपर्टी तू सांभाळायची आहे, तू वापरायची आहे, असं रजिस्टर संमतीपत्र रमेश उमेशला देतो. परंतु त्यामुळे रमेश निश्चिंत राहतो, कारण रमेशला माहिती आहे रजिस्टर संमतीपत्र दिल्याने केवळ त्याला, उमेशला केवळ त्या प्रॉपर्टीचा ताबा मिळालेला आहे. त्याने ती प्रॉपर्टी दिलेली आहे. ती प्रॉपर्टीचा मालक उमेश होत नाही. उमेशने कितीही प्रयत्न केला तरी रजिस्टर संमतीपत्र असल्यामुळे उमेशला त्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क प्राप्त होत नाही. केवळ त्या प्रॉपर्टीचा ताबा हा उमेशकडे राहतो. म्हणजे तो ते प्रॉपर्टी, ते घर कसंही वापरू शकतो, कुठल्याही पद्धतीने वापरू शकतो, त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. जसं की त्यांच्या संमतीपत्रात ज्या पद्धतीने त्या करारामध्ये त्याचा उल्लेख केला असेल त्या पद्धतीने हा त्या प्रॉपर्टी एन्जॉय करू शकतो, वापरू शकतो. परंतु मालक म्हणून स्वतः म्हणू शकत नाही की मी या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याला फक्त उमेशला ह्याचा ताबा मिळालेला असतो. आता हे रजिस्टर संमतीपत्र फक्त प्रॉपर्टी वापरण्यासाठीच दिलं जातं का तर नाही. आता मधल्या काळात आम्हाला एक बक्षीसपत्र करायचं होतं. मग ते बक्षीसपत्र करण्यासाठी आम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात गेलो. मग तिथल्या रजिस्ट्रारांनी आम्हाला सांगितलं की इतर सहीसेदाराची संमती आणा, त्याशिवाय काही बक्षीसपत्र होत नाही. आता त्या सातबारावर, त्या प्रॉपर्टीच्या सातबारावर बऱ्याच जणांची नावं होती. आता त्या बऱ्याच जणांकडनं लिहून आणायचं होतं की तो आमची पूर्ण संमती आहे ह्यांचं बक्षीसपत्र करून देण्यासाठी, असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं. आता ते संमतीपत्र जरी नोटरी असतं तरी चाललं असतं, पण जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला वापरायला देतो त्यावेळेस नेहमी नोटरी संमतीपत्र न करता रजिस्टर संमतीपत्र केलेलं अतिशय चांगलं, अतिशय उत्तम. आता ह्या रजिस्टर संमतीपत्राने फेरफार धरला जातो का तर आता या रजिस्टर संमतीपत्राचा फेरफार होतो काय. आता या रजिस्टर संमतीपत्राचा फेरफार होतो आणि फेरफार तर तयार झाला तरच मग त्याच्यावर त्या आधारे सातबारावर नोंद होते. प्रथम फेरफार तयार होतो, त्या आधारे सातबाराला नोंद धरली जाते. त्यामुळे फेरफार तयार होतो. मग ते काय आपोआप तयार होतो का नाही. जर का रजिस्टर संमतीपत्र केलं त्यानंतर तो रजिस्टर संमतीपत्र ओरिजिनल घ्यायचा, त्याच्यासोबत ओरिजिनल म्हणजे त्याची ट्रू कॉपी करायची, ओरिजिनल स्वतःकडेच ठेवायचा. तो रजिस्टर संमतीपत्र घेऊन त्यासोबत अर्ज करायचा
की असं असं आमचं संमतीपत्र दोघांमध्ये झालेलं आहे, त्याने ती प्रॉपर्टी मला वापरायला दिलेली आहे, असा अर्ज करून 5चं तिकीट, त्याला कोर्ट फी स्टॅम्पचं 5चं तिकीट लावून सोबत रजिस्टर संमतीपत्र आणि प्रॉपर्टीचे जे काही तुम्ही संमतीपत्राचे ज्या प्रॉपर्टीचं केलं असेल त्या प्रॉपर्टीचे उतारे जोडून, आता समजा 7/12 असेल तर तो 7/12 जोडून सर्कलकडे द्यायचा, म्हणजे मंडल अधिकाऱ्यांकडे द्यायचा किंवा तलाठ्यांकडे द्यायचा. पण तलाठ्यांकडे दिलं तरी ते परत सर्कलकडेच ते घेऊन जातात, पाठवतात. त्यामुळे सर्कलांकडे मंडल अधिकारी यांच्याकडे तसा अर्ज द्यायचा. मग त्या अर्जाच्या आधारे सर्कल तसा फेरफार तयार करतात. त्या अर्जाच्या आधारे, त्या कागदपत्राच्या आधारे सर्कल तो फेरफार तयार करतात. मग आता तो फेरफार तयार करत असताना 7/12 सदरी कब्जेदार म्हणून त्याची नोंद धरली जात नाही. कारण केवळ रजिस्टर संमतीपत्राने कब्जेदार म्हणून नोंद धरली तर ती नोंद बेकायदेशीर ठरते. कारण त्या व्यक्तीने फक्त संमतीपत्राने ती प्रॉपर्टी वापरायसाठी दिलेली आहे, त्याने मालकी हक्क दिलेला नाही. त्यामुळे कब्जेदार सदरी त्याची 7/12ची नोंद होत नाही, ज्याने संमतीपत्र करून घेतलं असेल त्याने. परंतु इतर अधिकारात त्याची नोंद होते. म्हणजे हा 7/12 आहे, 7/12च्या इतर हक्कात त्याची नोंद होईल. हा इतर हक्कात त्याची नोंद धरली जाईल. परंतु मूळ कब्जेदार म्हणून त्याची इथे नोंद धरली जाणार नाही. इतर हक्कात त्याची नोंद धरली जाईल. उदाहरणार्थ, एक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रमेश त्याला संमतीपत्र करून देऊन परदेशात निघून गेला. रमेशचं काम संपलं, संमतीपत्र करून दिलं, तो निघून गेला. मग उमेश काय करणार? उमेश ते संमतीपत्र घेणार, त्या संमतीपत्रासोबत अर्ज करणार आणि त्याला कागदपत्र जोडून ते मंडल अधिकारी यांच्याकडे नोंदीसाठी देणार. त्यानंतर उमेशचं त्या कब्जेदार सदरी म्हणून नोंद होणार नाही, इतर अधिकारात त्याची नोंद होईल. कब्जेदार म्हणून उमेशची नोंद होणार नाही, इतर हक्कात त्याची नोंद होईल. रमेशचं नाव जसं मालकी हक्कात आहे ते तसंच्या तसंच मालकी हक्कात राहणार. उमेशचं नाव इतर हक्कात येणार, उमेश इतर हक्कात जातोय. मालक रमेश आहे, तो रमेशच राहतो. परंतु काही वेळेला उमेशला सर्कल मंडल अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा काही त्याच्या ओळखी पाळखीने किंवा त्याने फार असे पैसे घालून किंवा फार मोठ्या त्याच्या ओळखी असतील, त्याचा फायदा घेऊन जर का उमेशने केवळ या रजिस्टर संमतीपत्राच्या आधारे कब्जेदार म्हणून स्वतःचे नाव घातले तर रमेश त्याला परत ऑब्जेक्शन घेऊ शकतो, कारण ते बेकायदेशीरच असतं. त्यामुळे रमेश त्या फेरफारला चॅलेंज करू शकतो. तो फेरफार रद्द करण्याचा हक्क आणि अधिकार रमेशकडे आहे, कारण ही ते कागदच बोलतो. जर का रजिस्टर संमतीपत्र करून दिलं असेल तर ते संमतीपत्रच राहतं, त्याचं काय लगेच खरेदी दस्त बनत नसतो किंवा बक्षीसपत्र बनत नसतो. रजिस्टर संमतीपत्र हे केवळ संमतीपत्रच राहतं, त्याचा कुणीही गैरवापर करू शकत नाही. 7/12 सदरी कब्जेदार म्हणून नोंद व्हावी म्हणून काय करण्यात येता येईल? तर कब्जेदार सदरी नोंद होण्यासाठी एखादा कायदेशीर हक्क निर्माण करणारा दस्त केला पाहिजे. आता कायदेशीर हक्क निर्माण करणारा दस्त म्हणजे कोणता दस्त? एक तर त्या व्यक्तीबरोबर खरेदी दस्त करून टाका किंवा त्या व्यक्तीबरोबर बक्षीसपत्राचा दस्त करून टाका किंवा कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने अशा स्वरूपाचा दस्त करून टाका, ज्याच्यामुळे कब्जेदार सदरी नोंद होण्यास तुम्हाला मदत होईल. किंवा कोर्टाचा एखादा आदेश असेल, तुमचा कोर्टात दावा चालू आहे किंवा RTS अपील चालू आहे आणि महसूल अधिकाऱ्यांकडनं किंवा कोर्टाकडनं असा एखादा आदेश घेतला की बाबा मालक सदरी कब्जेदार सदरी म्हणून तुमची नोंद व्हावी, असा आदेश घेतला तरी तुमची कब्जेदार सदरी नोंद होण्यास मदत होईल. पण केवळ रजिस्टर संमतीपत्राच्या आधारे तुम्ही कोर्टात दावा केला तर त्या आधारे तर तुमची मालकी हक्कात नोंद होणार नाही किंवा तो संमतीपत्राचा दस्त हा कायदेशीर हक्क निर्माण करणारा तर दस्त होत नाही. त्याच्यामुळे केवळ तुम्हाला ती प्रॉपर्टी वापरण्यापुरताच तो हक्क निर्माण होतो, कब्जा मिळतो, मालकी मिळत नाही. आणि एखाद्याला जर का वाटलं की फार वर्षापूर्वी संमतीपत्र केलेलं आहे, त्या संमतीपत्राच्या आधारे मी आता मालकी हक्क सांगतो, कारण 12 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहेत, मग मालकी हक्क मी सांगू शकतो का? 12 वर्षानंतर कब्जा मिळतो म्हणून तुम्ही तिथे दावा कराल की 12 वर्षात वापरले मी ती प्रॉपर्टी त्यामुळे माझी झाली. पण समोरच्या व्यक्तीने जर का तो संमतीपत्राचा दस्त आणला आणि तो म्हणला केवळ संमतीपत्राने मी ह्याला प्रॉपर्टी दिलेली आहे, वापरण्यासाठी प्रॉपर्टी दिलेली आहे, मालक म्हणून कब्जा दिलेला नाही, तर मग तुमचा दावा हा फेल ठरू शकतो. म्हणून केवळ संमतीपत्राच्या आधारे तुम्ही मालकी हक्क आणि कब्जासाठी कुठल्याही प्रकारचा दावा करू नका, त्याने काही होणार नाही. हा, जर का
एखादा कायदेशीर हक्क निर्माण करणारा दस्त केला, खरेदी दस्त किंवा मगाशी मी सांगितलेला तो कायमस्वरूपी भाडेपट्टा किंवा बक्षीसपत्राचा दस्त, तर तुमचा कायदेशीर हक्क निर्माण होऊ शकतो आणि तुम्ही कब्जेदार सदरी नोंद त्याची घालू शकता. आता उदाहरण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीने घर त्याचं भाड्याने दिलं. आता जर त्या व्यक्तीने त्याचं घर भाड्याने दिलं असेल, त्याच्यासाठी त्याने संमतीपत्र करून दिलं असेल की माझं घर मी तुला भाड्याने देत आहे, तर तो भाडेकरू त्या घराचा मालक होत नाही. जरी संमतीपत्र करून दिलं तरी तो भाडेकरू म्हणूनच राहतो, त्याचा तो प्रॉपर्टीचा मालक बनत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीने जमीन कसण्यासाठी दिली, मग ती जमीन कसण्यासाठी दिल्याने इतर हक्कात त्याचं नाव येईल संमतीपत्राच्या आधारे, परंतु मालक म्हणून तो हक्क सांगू शकत नाही किंवा मालकी हक्कात ज्याने संमतीपत्र करून घेतलं त्याचं नाव येत नाही मालकी हक्कात. आता उदाहरणार्थ संमतीपत्र म्हणजे काही फक्त एवढ्यावरच असतं असं नाही. काही वेळेला इतर सहीदारांची परवानगी लागते. एखादी प्रॉपर्टी विकायची असेल, काही वेळेला दस्त कार्यालयात त्यासाठी अडवलं जातं की बाबा तुम्ही इतर सहीदारांची परवानगी आणा, त्यावेळेस सुद्धा ते संमतीपत्र करून दिलं जातं. आता ते जेव्हा संमतीपत्र करून देतात, एकतर संमतीपत्र करतात किंवा हक्क सोडपत्र करतात, पण आज आपण बघतोय फक्त संमतीपत्राबाबत. काही वेळेला बहिणी सुद्धा संमतीपत्र देतात, काही वेळेला हक्क सोडपत्र करतात, पण त्यावेळेला बेटर काय पडतं, हक्क सोडपत्र. संमतीपत्र योग्य ठरत नाही, कारण त्या भावाला ती प्रॉपर्टी विकायची असते आणि तो बहिणींकडनं जर का संमती घेत असेल की मी ही प्रॉपर्टी विकत आहे, त्याची तुम्हाला संमती दे. आता या संमतीपत्राचा फायदा आणि तोटा पाहूया. आता संमतीपत्राचा फायदा कोणाला होतो, जो संमतीपत्र करून देतो त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. आता समजा एखाद्याला शेती करायची आहे, त्याची शेती कसून घ्यायची आहे, शेती बघायला त्याचं कोण नाही आहे, त्यावेळेस तो संमतीपत्र करून देऊ शकतो, बाबा माझी शेती बघ थोड्या दिवसासाठी. किंवा एखाद्याचं बांधकाम करायचं आहे, बांधकामाचं काम करून घ्यायचं आहे कोणाकडनं तरी तो त्याला संमती देऊ शकतो की बाबा तू इथे बांधकाम करू शकतोस, मला बांधकाम करून देऊ शकतोस. एखादा व्यवसाय करायचा असेल, मंडपाचा व्यवसाय असेल किंवा मी एक व्यवसाय करते पण मला तो बघायला जमत नाही, मग मी तो दुसऱ्याला सांगते, मी तुला संमती देते की तू बाबा माझं ते दुकान सांभाळ. किंवा तात्पुरत्या वापरापुरतं की मी आता 2-3 वर्षासाठी कुठेतरी बाहेरगावी चालले आणि तात्पुरता एखाद्या माझ्या प्रॉपर्टीचा काळजी घेण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी तात्पुरता मी संमतीपत्र सुद्धा कोणाला करून देऊ शकते. ह्याने फायदा काय होणार की मालकी हक्क बदलत नाही, मालक मीच राहणार प्रॉपर्टीची, मालकी हक्क माझा बदलणार नाही. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये सेफ राहते रजिस्टर संमतीपत्र करून दिल्याने, कारण मालकी हक्क माझ्याकडेच राहतो. आता तोटा कोणाचा होऊ शकतो, तोटा त्याचा होईल ज्याचा तो करून घेत आहे, जो व्यक्ती त्याच्याकडून करून घेत आहे त्याचा तोटा होतो. कसा की त्याला एकतर मालकी हक्क मिळत नाही, कब्जा, तो फक्त ती प्रॉपर्टी वापरू शकतो पण त्याला तो कुठल्याही प्रकारचा हक्क मिळत नाही, मालकी मिळत नाही, मालकी आणि हक्कापासून तो वंचित राहतो. तसेच त्या संमतीपत्राची मुदत संपली की संमतीपत्र पण आपोआपच रद्द झालं म्हणून समजलं जातं. प्रत्येक संमतीपत्राची मुदत असते आणि त्यात त्या अटी आणि शर्ती, संमतीपत्र जेव्हा आपण करतो त्या अटी आणि शर्ती शक्यतो व्यवस्थित घातलेल्या पाहिजेत. आणि त्यावेळेस त्या संमतीपत्राची मुदत संपली, कोणाला सांगायची गरज पडत नाही, ते संमतीपत्र आपोआपच रद्द होऊन जातं मुदत संपली की. पण संमतीपत्र मग करायचंच नाही का, तर करावंच लागतं, कारण रोजच्या व्यवहारात संमतीपत्र हे आवश्यक असतं. फक्त संमतीपत्र करताना साध्या कागदावर कधी करू नका किंवा नोटरी शक्यतो करू नका. म्हणजे थोडक्यासाठी 2-3 महिन्यासाठी बांधकाम करायचं असेल की तात्पुरतं एखादी गोष्ट करायची असेल 2-3 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी, तर नोटरी कागद ठीक पडतो. पण जर का तुम्हाला बऱ्याच कालावधीसाठी करायचं असेल तर शक्यतो रजिस्टर दस्तऐवज संमतीपत्राचा करावा, कारण त्याला कायदेशीर व्हॅल्यू प्राप्त होते आणि त्या रजिस्टर संमतीपत्राला तुम्ही कोर्टात पुरावा म्हणून त्याचा वापर करू शकता.